आज आपल्याला फर्स्ट टाइम उबेरकडनं अशी राईड भेटली की आपण फर्स्ट राईड काय घेतली, लोकेशनला पोहोचलोय कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला आणि तिथनंच आपल्याला पिकअप भेटला. म्हणजे मी आधीच राईड पडली होती, एक्सेप्ट केली, दार सुद्धा कस्टमरने बंद नाही केलेलं आणि लगेच आपल्याला राईड पडली सेकंड. तर बॅक टू बॅक आज उबेरचे राईड केलेले आहेत आपण 3-4 राईड आणि व्यवस्थित राईड होते चांगले 20-20, 30-30 किलोमीटरच्या. सो ठीक आहे, आज बघूया किती काम होते. गुड मॉर्निंग, मी धीरज इंगळे. आजची तारीख आहे 22 फेब्रुवारी आणि सकाळचे वाजलेत 5:48 आणि आपण CNG तर कालच फिल केला होता. सो आज बघूया आता राईड कुठं पडते आपल्याला. डिव्हाइस तर ऑन केलेले आहे. ओला उबेर थोडंसं आपल्या आळंदी रोडला तिकडे लांडेवाडी वगैरे त्या साईडला जाऊया, पुढे गुरव त्या साईडला हळूहळू जाऊया आणि राईड कुठं पडते बघूया. तर दिवसाची सुरुवात तर आपल्या वेळेनुसार झालेली आहे. तर बघूया आज किती होते आपलं टार्गेटचं तर होणारच आहे. करूया आपण प्रयत्न किती होते ते. फर्स्ट राईड आपल्याला उबेरकडनं पडली खरवेनगरची 248चं फेअर दाखवले. उबेरकडनं हे केले एक्सेप्ट. चाललोय कस्टमरच्या लोकेशनला, पूर्ण झाल्यावर करतो अपडेट. आपण आलोय कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला, काकडे सिटी म्हणून काहीतरी खरवेनगरला. आपल्याला भेटले 245 रुपये. वेळ झालाय 6:48. गाडी चालली 27 किलोमीटर. आता बघूया इथनं पुढं ट्रिप कुठं पडते. उबेरकडनं राईड भेटली होती आपल्याला तिथनंच करवेनगरपासनं विश्वकर्मा इन्स्टिट्यूट काहीतरी एक्झाम आहे वाटतं. तर कस्टमरला केलंय ड्रॉप आणि इथनं आता चाललोय बाहेर. आता इथनं रोडला जावं लागेल थोडंसं. रे एकदा आलेलो आहे मी, बाहेरच्या साईडला आलो होतो. तर आता इथनं राईड कुठं भेटते बघूया. लेस्टर मोठं दिसते, पार्किंग वगैरे चांगलं आहे. तर आपलं 420 का 422 काहीतरी अर्निंग झालेलं आहे आणि किलोमीटर झाले 47. टाइम झालाय 7:43. तर बघूया आता इथनं कुठं राईड पडते आपल्याला. ठीक आहे, करतो अपडेट. आपल्याला खोंडव्यापासून उबेरमधनं आणखीन एक राईड पडली होती रेंज हिल रोडला बाबाकडेवाडीच्या इथं. तर आपल्याला 198 रुपीज भेटले. तिथं काहीतरी 30 सेकंद मी एक्स्ट्रा वेटिंग टाइम पण होता माझा, त्याचे पण मला इन्क्रीज होऊन भेटले असतील. तर आता इथं वाकडेवाडी बस स्टँडला आपण नाश्ता वगैरे करू, फ्रेश होऊ आणि मग बघू पुढे काम होते. कारण इथं बरेच दिवसापासून आलो नाही मी. सो इथं सगळी सोय वगैरे आहे आपली अरेंजमेंट. तर बघूया आता इथनं राईड आपल्याला. ओलाची एक उबेरची पडली होती आत्ता एक, पण ती 3.5 किलोमीटरचा पिकअप होता आणि काहीतरी 160-150 काहीतरी फेअर होता. ठीक आहे, बघतो. आपण आहे आता वाकडेवाडी बस स्टँडला. इथं फ्रेश झालोय, नाश्ता वगैरे केलाय, चहा पिला आणि आता ओला उबेर दोन्ही डिव्हाइस ऑन करतोय आणि बघूया आता इथनं राईड कुठं पडते. टाइम झालाय 8:49. गाडी चालली 63 किलोमीटर. 6:15 आपला अर्निंग झाले. बघूया आता इथनं राईड कुठं पडते. जशी राईड पडते तसं करतो अपडेट. आपण आहे आता मगरपट्टा सिटीला. आपल्याला वाकडेवाडी बस स्टँड पासून राईड भेटली होती. आपल्याला 173 भेटले. तर टाइम झालाय 9:25. गाडी 77 चालली. अमाऊंटचं बघतो मी किती झाले, पुढच्या याच्यामध्ये टाकतो, पुढच्या राईडमध्ये. 173 आणि 600 काहीतरी 700, 800, 800-850 झालेले काहीतरी. बघूया आता इथनं राईड कुठं पडती, करतो अपडेट. आता आपण आहे कल्याणी नगरला. तर आता आपल्या बॅक टू बॅक 3 राईड झाले उबेरकडनं. पहिले आपल्याला जी भेटली होती मगरपट्टा त्या आपण DY पाटील चरोली बुद्रुक इथनं आणली. तिथनं ती राईड अशी भेटली की जिथं मी ड्रॉप केला त्याच्या गेटपासूनच दरवाजा पण कस्टमर बंद करत नाही. तिथनं मी ऑलरेडी एक राईड ॲक्सेप्ट केली होती. तर तिथनं चिंचवडची, आणि ती चिंचवडची आपण ड्रॉप केल्या एक 900 का 800 मीटरपासून परत आपल्याला पडली कल्याणी नगरची. तर आता कस्टमरला केलंय ड्रॉप आपण कल्याणी नगरला. तर टोटल आपलं काहीतरी 1559 रुपयाचं काम झालेलं आहे. 1559. टाइम झालाय 12:04. गाडी चालली 130 किलोमीटर, 135 किलोमीटर. तर आता बघूया इथनं राईड कुठं पडते. उबेरचे जास्त राईड झालेत, ओलाची फक्त एकच राईड झाली. उबेरचे बहुतेक 4 राईड झालेले आहेत आणि ओलाची एक राईड झालेली आहे. तर बॅक टू बॅक आहे आणि आता इथनं ओला चालू करूया. आता इथनं बघू कुठं जातोय ते. राईड तर आहेत. आत्ता थोडंसं शांत झाले कारण काय वाजलं नाही मगाशी. म्हणजे ज्या राईड झाली आतापर्यंत कंटिन्यू राईड चालू आहे. ठीक आहे, करतो अपडेट. ओलाकडनं राईड पडली आपल्याला. इथनं 1-1.5 किलोमीटरचं पिकअप आहे. आळंदीचं लोकेशन आलं होतं. 205 रुपयाचं फेअर दाखवले 14 किलोमीटरसाठी. सो मी ॲक्सेप्ट केले. बघूया आता
हे माझ्या लेफ्ट साईडला बघा येरवडा जेल आहे, दोन्ही साईडला. इथं सगळे लोक त्यांचे नातेवाईक वगैरे असतात त्यांना भेटायला येण्यासाठी. तर लेफ्ट साईडला राईट साईडला दोन्ही साईडला जेल आहेत, भिंती वगैरे आहेत, मोठमोठे पोलीस वगैरे असतात इथं. ठीक आहे, करतो कस्टमरला पिकअप आणि नंतर पूर्ण राईड पूर्ण केल्यानंतर अपडेट करतो. आपण आलो आळंदीला, कस्टमरला केलंय ड्रॉप. आपलं कस्टमरचं बिल झालं 220 रुपये, आपल्याला भेटले 202. वेळ झाला 1:11. गाडी झाली 155 किलोमीटर. तर आता इथनं बघू आपण, आता गोटो टाकू आणि CNG पण 3 गाड्या राहिलेल्या आहेत. बघूया आता इथनं कुठं राईड पडते का नाही पडत, का मोकळं जावं लागते, बघूया काय होत. आपण आहोत आता आळंदीला. तर आपलं उबेरचं काम झालंय 1386 आणि ओलाचं झालंय 377. टोटल काहीतरी 1763 रुपयाचं काम आपलं झालंय. आणि आपण आहोत आता आळंदीला आणि गाडी चालली 155 किलोमीटर. टाइम झाला 1:16. तर आता बघूया, इथनं टाकले लॉग इन ते केलंय दोन्ही पण. आपल्याला कुठं राईड पडते बघूया, कारण दुपारची साईड आहे, या साईडला आळंदी असं लवकर नाही पडत राईड. सो बघूया आणि बघू. ठीक आहे, आपलं टार्गेट तर पूर्ण झाले. थोडंसं आणखी 1-2 राईड भेटले असते तर 2000 पर्यंत करायचा विचार होता, पण ते आता इकडनं मुश्किल आहे राईड भेटणं. ट्राय करूया फक्त आपण, बघू भेटली तर करतो अपडेट, नाही तर इथं स्टॉप.